हाऊ टू हँडल द प्रोफेशनल वर्कलोड आफ्टर द लॉंग ब्रेक. खूप मोठ्या ब्रेक नंतर आपलं जे प्रोफेशनल वर्कआउट आहे ते कसं हँडल करायचं याच्यावरती आपण आज गप्पा करणार आहोत. समझ रहे हो ना. सो त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं आपलं डेली रुटीन. डेली रुटीन म्हणजे काय, तुम्ही सकाळी किती वाजता उठताय, त्याच्यानंतर प्राणायाम करतायत, योगा करतायत, एक्सरसाइज करतायत, त्यानंतर तुम्ही डायरी रायटिंग करतायत, त्यानंतर तुम्ही जे अफर्मेशन्स व्हिज्युअलायझेशन त्याच्या थ्रू कसं करतायत की सकाळी उठल्यापासून डायरेक्ट वर्कआउट सुरू करतायत. म्हणजे जे तुमचं ऑफिशियल वर्कआउट असेल त्याच्यावर काम चालू करतायत, लेट झाले, व्हॉटेवर रिझन, राईट. सो आपण हे कसे ओव्हरकम करू शकतो त्यासाठी सिम्पल ट्रिक्स आहे की सकाळी आपलं डेली रुटीन प्रॉपर असावं. जर तुमचं मॉर्निंग रुटीन प्रॉपर असेल तर तुमचं पूर्ण डेचं रुटीन जे असेल ते 100% चांगलं होईल. बरोबर आहे. त्यासाठी इम्पॉर्टंट ट्रिक्स महत्त्वाचा पॉईंट म्हणजे की आपण ज्या पॉईंटवर सकाळी मी कुठल्या वेळेस काय करणार आहे त्याचं आपल्याकडे प्रॉपर टू डू लिस्ट असावी. सकाळी 8 ते 9 मध्ये मी काय करणार आहे, सकाळी किती वाजता उठणार आहे तिथून सुरुवात होईल. की मी सकाळी जर मला 7-8-9 वाजता ऑफिसला जायचं असेल तर मला मॉर्निंग रुटीन हँडल करण्यासाठी मला स्वयंपाकासाठी किती वेळ लागतो किंवा बाकी घरातलं काम आवरण्यासाठी किती वेळ लागतो, स्वतःसाठी किती वेळ दिला जातो, कुठल्या गोष्टीसाठी किती वेळ दिला पाहिजे त्या अकॉर्डिंग मी शेड्यूल करेन. समजा मला 9ला ऑफिसला जायचं, मला सकाळी 3 तास लागतात, तुम्ही काय कराल 5:30-5:45 उठेल, जोर से बोल के लोगों को स्कीमें बता दे. तिथून सकाळी शांततेत थोडंसं योगा प्राणायाम एक्सरसाइज वगैरे करेल. त्यानंतर आपलं काही डेली रुटीन्स वगैरे असेल त्या पूर्ण ॲक्टिव्हिटी पार पडेल, स्वयंपाक वगैरे सगळ्या गोष्टी करून मी रेडी होऊन विदिन अ टाईम रेडी असेल आणि 9 वाजता ऑफिसला पोहोचू शकते. सो 9 ते 10 तुम्हाला कुठलं वर्कआउट करायचं आपल्या ऑफिसचं, 10 ते 11 मध्ये आपल्याला काय ॲक्टिव्हिटी परफॉर्म करायच्या आहेत, 11 ते 12 मध्ये काय करायचं आहे, असं फुल डेचं जर शेड्यूल तुम्ही प्रॉपर केलं आणि जे एम्प्टी ब्लॉक्स असतील त्या एम्प्टी ब्लॉक्समध्ये आपला स्टडी टाईम टाकला की थोडासा वेळ सकाळी काढला आहे, थोडंसं दुपारी निघतोय, थोडंसं सायंकाळी निघतोय, तर तुमचे साईड बाय साईड स्किल्सही अपग्रेड होतील, तुमचा वर्कलोडही मॅनेज होईल आणि इकडे मॉर्निंग रुटीनही व्यवस्थित चालेल. म्हणजे तुम्ही पॉझिटिव्ह एनर्जीने फुल डे तुमचा व्यवस्थित वर्कआउट होईल. ओके. जितकं तुमचं मॉर्निंग रुटीन स्ट्रॉंगर असेल तेवढं तुमचं प्रोफेशनल वर्कआउट स्ट्रॉंगर असेल. बरोबर आहे. म्हणजे प्रोफेशनल वर्कआउटमध्ये मला हे करायचं आहे, मला हे करायचं आहे, हे करायचं आहे, हे करायचं या वेळेने नाही आहे. त्यामध्ये एक्झॅक्टली आहे की तुम्हाला 8 ते 9 मध्ये काय करायचं आहे, 9 ते 10 मध्ये काय करायचं, पर्टिक्युलर पिरियडमध्ये तुम्हाला कुठली ॲक्टिव्हिटी एक्झिक्यूट करायची त्याचं पूर्ण प्री प्लॅन असलं पाहिजे. आणि जर तुम्ही कुठली ॲक्टिव्हिटी प्री प्लॅन करून केली तर 100% तुम्हाला त्यातून सक्सेस मिळू शकतं, नो डाऊट. तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा.